पुसद तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांची नागपूर येथे परसबाग अभ्यास दौरा व जैविक शेतीवर चर्चासत्र संपन्न। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क। पुसद तालुक्यातील सतत धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशील शेतकरी व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रामराव चव्हाण यांच्या पुढाकाराने समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जन्मभूमी असलेल्या पुसद तालुक्यातील विविध गावातील प्रयोगशील व सर्वसामान्य शेतकऱ्यांची नागपूर येथील जैविक शेती व परसबाग निर्मिती अभियानचे प्रमुख वसंत बहार ॲग्रोटेकचे श्रीपतभाऊ राठोड आणि कुटुंबियांनी वसंतरावजी नाईक यांच्या नावाने थेट इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आरोग्यदायी पर्यावरणपूरक जैविक परसबाग निर्माण केली आहे। जैविक शेती अभियानासाठी दिशादर्शी ठरलेल्या परसबागेत अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे। मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ॲग्रोव्हिजनद्वारे श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराच्या मार्गदर्शनात गच्चीवरील भाजीपाला लागवड ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। नागपूर येथील परसबागेत पुसद तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांची अभ्यास दौरा व जैविक शेती चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले। इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांसोबत फळझाडे, औषधी वनस्पती, कंपोस्ट खत निर्मिती, पक्ष्यांची घरटी, अंडी व प्रत्यक्ष जंगलातील मधमाशा गच्चीवरील बागेत पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले। परसबाग पाहणी व अभ्यास दौऱ्यादरम्यान वसंत बहार ॲग्रोटेकचे श्रीपतभाऊ राठोड यांच्याकडून जैविक शेती अभियान आणि रोजगार निर्मिती या विषयावर मोलाचे आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले। पुसद तालुक्यातील सिंगारवाडी, गाजीपूर, पिंपळगाव गावातील शेतकरी रामराव चव्हाण, विनोद चव्हाण, प्राण चव्हाण, रामराव राठोड, अविनाश राठोड चव्हाण, रामेश्वर राठोड, वैजनाथ ढवळे, विष्णू राठोड यांचा प्रामुख्याने सहभाग होता। या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी श्री रामराव चव्हाण यांच्या विशेष पुढाकार आणि परिश्रम होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ जयश्रीताई राठोड व त्यांच्या दोन्ही मुली दीपाली व अंजली श्रीपतभाऊ राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले। जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड।